हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. इथे बघा साहित्य घेतलेलं आहे मी. खोबरं घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे उभा पातळ असा चिरून, गाजर घेतलेले आहे, कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे, मीडियम साईजचा एक टमाटा बारीक चिरून घेतलेला आहे, त्याचबरोबर शेंगदाणे घेतलेले आहेत. पाहू शकता बटाट्याचे असे काप करून घेतलेले आहेत मी आणि तो बटाटा पाण्यामध्ये टाकून दिला आहे जेणेकरून लाल पडत नाही. आणि तांदूळ घेतले बघा एक डबा. आपल्याला हे तांदूळ आता बाउलमध्ये टाकून घ्यायचे आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि एकदा माझ्या पद्धतीने ही साधी सोपी रेसिपी आहे, नक्की करून पहा. सगळ्यांना आवडन, घरातल्यांना सगळी आवडीने खातील, एवढी मस्त होती. आता हे स्वच्छ तांदूळ मी धुवून घेते. तर पाहू शकता तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला गॅस कवळायचे. इथे पाहू शकता गॅस पेटवून घेते आता आणि गॅसवर कुकर ठेवायचे. कुकरमध्ये आपल्याला साधारण 1.5 पळी तेल टाकून घेणार आहे मी. मैत्रिणींनो, तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. कसं कोणाला जास्त लागतं कोणाला कमी लागतं तेल, त्याप्रमाणे तेल तुम्ही टाकू शकता. तेल तापल्याच्या नंतर आपल्याला मोहरी टाकून घ्यायची बघा, अर्धा चमचा. मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे. अर्धा चमचा जिरं छान फुललं की त्यानंतर आपल्याला इथे थोडी कोथिंबीर वरून टाकूया तेलावर. कढीपत्ता पण छान परतल्याच्या नंतर आपल्याला इथे कांदा टाकून घ्यायचा आहे. उभा पातळ बघा कांदा चिरून घेतलेला. आता हा कांदा आपल्याला चांगला मीडियम गॅसवर परतून घ्यायचा आहे. थोडे शेंगदाणे टाकूया कांद्यासोबत. आता हे चांगलं जरा परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर टमाटर टाकायचं आहे बघा. मीडियम साईजचा मी एक टमाटा चिरून घेतलेला, तो टाकून देऊया. टमाटा पण चांगला तेलावर परतून घ्यायचा आहे कांद्यासोबत. आता इथे बघा गाजर मी हे तुकडे करून घेतलेलं, गाजर टाकून घेतले. त्यानंतर सुकं खोबरं त्याचे पण तुकडे करून घेतलेले, ते टाकून दिलेले आहेत. आता हे तेलावर चांगले आपल्याला परतून द्यायचे अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बटाटा टाकून घ्यायचा आहे बघा. बटाट्याच्या फोडी मी बारीक बारीक करून घेतलेल्या त्या टाकून दिलेल्या आहेत. आता बटाटा हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. थोड्या साहित्यामध्ये एवढा मस्त हो भात होतो मैत्रिणींनो. मसाले भात किंवा पुलाव भात तुम्ही काही पण ह्याला नाव देऊ शकता. हे छान मिक्स करून घ्यायचे. पाहू शकता अशा पद्धतीने. याच्यामध्ये हिरवे वाटाणे पण टाकू शकता तुम्ही. आता कोथिंबीर थोडी टाकून घेऊया. कोथिंबीर टाकून छान परतून घ्यायचे. अद्रक लसणाची पेस्ट आहे ही. तुम्ही अद्रक ठेचून पण टाकू शकता किंवा अशी पेस्ट करून पण टाकू शकता अद्रक लसणाची. आता हे चांगलं तेलावर आपल्याला 1 मिनिट चांगलं परतून घ्यायचे. अद्रकनी कसं मैत्रिणीला म्हणजे भाताला जरा छान मस्त टेस्ट येते. हळद टाकूया 1 चमचा. त्यानंतर कांदा लसूण मसाला 2 चमचे आणि हो भाताचा मसाला आहे बिर्याणी भाताचा. 1 चमचा मिरची पावडर
आता हे मसाले चांगले परतून घ्यायचेत आपल्याला. मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता मैत्रिणींनो. कोणाला जास्त तिखट लागतं, कमी लागतं, त्याप्रमाणे मसाले तुम्ही इथे टाकू शकता. आता हे धुतलेले तांदूळ आपल्याला ह्याच्यामध्ये कुकरमध्ये सोडून द्यायचे सर्व. आता हे तांदूळ आपल्याला छान परतून घ्यायचे बघा 1-2 मिनटं. पाहू शकता मैत्रिणींनो, जास्त काही साहित्य लागत नाही, पण एवढ्या साहित्यामध्ये एवढा मस्त हे भात होतो. खूप छान लागतो. तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून पहा. आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. मीठ टाकून झाल्यावर सर्व भात मिक्स करून घ्यायचा आहे चांगला. पाहू शकता मैत्रिणींनो, आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं. इथे एक डब्बा तांदूळ घेतलं होतं मी, तर त्याला पाणी किती घालायचे, 2 ग्लास पाणी टाकायचे बघा. भात एकदम परफेक्ट बरोबर होतो, चिकट होत नाही आणि असा एकदम कडक पण होत नाही. मस्त भात मऊ असा मस्त शिजला जातो. त्यामुळे पाण्याचं प्रमाण बरोबर टाका. आता सर्व मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला झाकण लावून घ्यायचे आणि ह्याच्यात 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. कुकर थंड झाला की मग मी तुम्हाला दाखवते. लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो. तर पाहू शकता कुकर आपला थंड झालेला आहे. तर झाकण खोलून पाहूया आपण मस्त आपला भात झाला आहे का. वरून कोथिंबीर टाकून घेऊया. भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची बघा, म्हणजे भाताचा कलर खूप छान दिसतो, खायला पण टेस्टी लागतो कोथिंबीर टाकल्यावर. आता हे सर्व भात आपल्याला चांगला असा मोकळा करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता मस्त असा मोकळा होतोय आपला भात. चिकट नाही झाला, काही नाही. एकदम पाण्याचं प्रमाण बरोबर टाकलं ना मैत्रिणींनो, खूप छान होतो भात. तर तुम्हाला भाताची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. साधी सोपी रेसिपी आहे भाताची, नक्की करून पहा. छोटासा व्हिडिओ आहे, स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. तर चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि एकदा अशा माझ्या पद्धतीने ही साधी सोपी रेसिपी करून पहा. बाय मैत्रिणींनो, पुन्हा भेटू.